गंगू त्यांना जेवायला बोलवलंस का? बोलवलं की. बाकी बाईसाहेब काय म्हणा, सख्याहारी दिसायला खेडवळ असले तरी कसे राजबिंटी दिसतात नाही. चुप, नाही तर चोमडपणा करत जाऊ नकोस. आणि हो, आईने औषध घेतलं का? औषध कोणचं? कोणचं? थांब, मीच बघून येते. वा 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 मामा, आज आता बका का हाणायचं बरं का. बसायचं कुठे? हे काय पाठ बिट मांडलेलं नाही, माणसानं जेवायचं कुठं? आणि हे काय टेबल आहे ना, टेबला बसून खायचं. ते माकडा आलं दिसत. ते काय खुर्ची आहेत, ते बाहेर वडायचं आणि बसायचं. हा अरे आत गेलं, आत घालून ठेवलेलं आहे. मला वाटलं फळकुटा बसून खायचं का काय. हा या 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 आईला म्हणलं आता येत आहे का नाही कोणाला ठेवून. मामा या आगीन गाडीच्या इंजिनात कोळसं टाकते तसलं काय ठेवलंय? नाही बाबा, जेवल्यावर दातातलं काढायला. माय गॉड. गंगू, सूप आण लवकर. सूप? आईला मामा, म्हणजे अजून स्वयंपाकाचा पत्त्या नाही. म्हणजे आता इथनं मोहर तांदूळ पाकडायचं, ते शिजवायचं, मग आम्ही खायचं. अहो स्वयंपाक कवाच झालाय, हे प्यायचं असते सूप. आईला ह्याला सूप म्हणतात होय. बघू बघू. आईला मामा, अरे मक्याच्या कणेत आणि शिकलेली माणसं ह्याला सूप म्हणतात. यात घालायला ताक तरी आणा. काय? ताक ताक. हा सॉस घाला का? आईला हे घालायचं होय त्यात. काय हो, एकसारखं आईला आलं म्हणून शिव्या काय देताय? मामा, आईला शिव्या म्हणून सांगितलं कोणी यांना? बघा ना. आईला पुन्हा आईला? अहो आईला ही शिवी नाही, ते यांना सगळं व्याकरण सांगावं लागणार. तुमचं हे पण परंतु व्याकरणात काय आहे, काय हे बोला की. हा, यांचं व्याकरण कच्च दिसतंय बरं का मामा. अहो आम्ही 7वी पातोर छड्या खाऊन पाठ केलेलं आहे. सांगू तुम्हाला, हे उभयान्वयी अव्यय हे हात मागे. आमचं आईला तसंच आहे. आता उदाहरण सांगू, मी केस कापायला गेलो, आईला दुकानच बंद. हा म्हणजे केस आणि दुकान ही 2 वाक्य जोडली की नाही आईला ना. हा, आणि दुसरं काय, ह्या आईला घातलं की वाक्याला जरा जोर येतो. काय? हा, आता हे तुमचंच घ्या की. तुम्ही कसं म्हणाल, सूप उत्तम झालेलं आहे, काय जोर आहे, मिळमिळीत मचूळ. तेच बघा, आईला सूप काय झालेलं आहे, काय जोर आहे का नाही. अहो तसंच हे तुमचं उत्तम सुद्धा त्यात घालावं लागत नाही. असं हे आमचं आईला व्याकरणातली सगळी कामं करतोय बघा. पुरे पुरे, खूप झालं मगाचपासून. आता सूप प्या. बरं हे घालायचं कुठनं? ते दाबा म्हणजे बारी. असं आहे मामा. हे खाल्लं दाबलं की वर्ण बाहेर येते. मग असं कर, असं दाब. नको ती मग भानगडच नको ना मामा. मग तिकडं आपण असतच खाऊया. थांब थांब, हे बांध ना. त्यांनी बांधलं होतं. हा म्हणजे ते केस कापायला जाताना बांधतात तसं. हा, लहान मुलाचं लाळेला बांधतात ना. होय होय. बांधलं का? चला. चमच्यानं काय खाताय मामा? गावाकडचं विसरला होय. माडग पित्यातच. मामा, अहो तिच्या तोंडावर 5 कण पिचकारी बसला. तिने कतवली माझ्यावर. खोली लय मोठी आहे. आईला झोपायची व्यवस्था बी झकोबाज आहे. हे मऊ मऊ गुबगुबीच आहे. वा वा, आवडलं आपल्याला. आणि हे बघा, आमच्या मुखशुद्धीची जरा व्यवस्था करा. म्हणजे येलदोड फिलदोड आपलं पडल्या पडल्या चढायला बरं. म्हणजे तुम्ही इथे झोपणार? होय का? तुमची झोपायची व्यवस्था बाहेर केली. मी काय पाहुणा आहे का परकाय कोणी बाहेर झोपायला? पण ही माझी बेडरूम आहे. मग नको कोण म्हणतोय, तुम्ही इथं झोपा, आम्ही पडायला सरतो. काय? आणि हे बघा, वाईच खोबऱ्याचं तेल आणि काशाची वाटी घेऊन या. खोबऱ्याचं तेल आणि काशीची वाटी? हा. कशाला? म्हणजे आमच्या पायाच्या तळव्याला लय दिवसात कोणाचा हात लागलेला नाही. चांगले घास घास घासून जरा हिट बाहेर काढा की आमच्या अंगातली. म्हणजे तुम्ही मला तुमची दासी समजता की काय? दासी नव, पत्नी म्हणायची सख्या हरीची. हे पा, तुम्ही मला आता जास्त ताप देऊ नका. बऱ्या बोलांनी बाहेर जा बघू. आम्ही आता इथं लवंडलेलो आहे, बाहेर जायची भाषा काढायची ना. अच्छा, मग ठीक आहे. हा मामा, वा वा वा, मजा आली. मामा
हे एवढा घड कवा शिकला तुम्ही? अरे कपाळ शिवून उठला होता, म्हटलं तेल घालून शांत करून घ्यावा. नाही पण बघता बघता एवढा पल्ला कवा गाठला तुम्ही? अरे तुझ्या गाड्यावर आमच्या नळ्याची यात्रा. मामा आमच्या गाड्यापेक्षा तुमचा नळा लय दांडगा दिसतोय. जावा तिकडं काहीतरी तुमचं. तुमचं चालू दे, तुमचं चालू दे. हा मामा हे 6 महिने जर अशी मशागत चालू ठेवली ना, हा बघता बघता जिरायचं बागायत होईल ना. होईल बाबा. नाही तुमच्याकडे काहीतरी घेण्यासारखं आहे बरं का मामा. लोकसभेत गदारोळ, मुंबईत वास, शिकाना 2000 अरे मामा हा. एवढीच राखून ठेवली ना, आमच्या काय त्याला काय लावायचं मग? अरे तंबाखू पुष्कळ आहे, पण एवढाच कागद मिळाला. अहो काय झालं, काय तोटा आहे? प्यालेच आहे मामा, तुमच्या हातातच पेपर आहे. अरे आजचा पेपर आहे, ताज्या बातम्या आहेत यात. अहो जगाच्या बातम्या वाचून आपल्याला काय करायचं मामा? आणायकडे काय चाललंय? हे आमच्या दातांची सेवा चाललेली आहे, म्हणजे मिश्री म्हणते त्याला. म्हणून काय ताजं वर्तमानपत्र द्यायचं? ताज्याचं काय घेऊन बसलंय? उद्या पुन्हा ताजं येणार आहे ना. आता मात्र हद्द झाली तुमच्या पुढे. काय बोलावं हेच कळत नाही मला. बोलायचं नाहीच, पहिल्यांदा आमच्या आंघोळीची व्यवस्था करायची. दोघांच्या आंघोळी होणार आहे, मोठं तोरलं बघून ठेवायचं चुलीवर. हे बघा बाथरूम मध्ये गिझर आहे, तिथे आंघोळीची सगळी व्यवस्था आहे. कळलं इडियट? मामा हे बाथरूम मध्ये गजर काय म्हणले, घड्याळ ठेवलेलं आहे का? गिझर गिझर म्हणजे इलेक्ट्रिक बंब असतो. हा म्हणजे इजवर पेटवायचं. हा. काय लय बंगलेवाले काय काय करतील काय सांगता येत नाही मामा. मामा हे इजलं. ठेव ठेव. पेटी तुझ्या हातानं आता. हे मामा म्हणजे या बंगलेवाल्यांचं काही सांगणार ना बरं का मामा. मामा मामा अहो त्या नाणीतलं छप्पर फाटलंय, पाणी घालतंय पावसाचं. अरे शहर गावात आंघोळची तशी सोय असते बाथरूम मध्ये. असं जा मामा. रडाय काय झालं? आईची आठवण आली का? नाही रे, गंगूबाईला मदत करतोय, कांदा कापतोय. आवा त्यांची सासू मायाची आहे. बघा की कशा दोन्ही डोळ्यात धार आलेल्या त्या घराला. हा गंगूबाई म्हणजे आमच्या मामाला भागीदार करून घेतला होय स्वयंपाकात. अहो मी नको म्हणते, पण हे ऐकतात कुठं? आपण होणच लागल्यात करायला. माझ्याशी कोण मदत करणार तुला? मामा हे 6 महिने जर असं चालू राहिलं ना, तर गंगूबाई लागेल पत्र लिहायला आणि तुम्ही बसाल कणिक मळत. काय तरी तुमचं जावा तिकडे. जा जा तिकडे जा. दोघांमध्ये कशाला आला तू? पाणी घालते बघा. चल, चल, आंघोळ कर जा.